नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा विषय आहे जिल्हा न्यायालय भरती। यामध्ये खूप सारे डाऊट आहेत तुमचे, ते क्लिअर करायचे आहेत। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे क्लर्क कट ऑफ किती लागेल। तर क्लर्कचा कट ऑफ किती लागेल याचं मी उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देईल। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती पहिली म्हणजे आता इथून पुढची प्रोसेस कशी असणार आहे, त्या प्रोसेसबद्दल मी डिस्कस करतो। पण तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यावेळेला मुलांसोबत मी चर्चा केली त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की सर GS आणि कम्प्युटर म्हणजे संगणक हे दोन सब्जेक्ट सोडले तर पूर्ण पेपर अगदी सोप्पाच्या सोप्पा होता। आता GSमध्ये कसं असतं की मुलांना ॲक्च्युली कसं असतं, TCS आणि IBPSचा विचार केला तर ॲज युज्युअल काय विचारतात ते त्यांनाच माहिती। तरी पण आपण एक अंदाजे अभ्यास करून जातो आणि त्यानुसार आपल्याला पेपर सोडवायला मिळतो। सगळ्यात दुसरी गोष्ट अशी की कम्प्युटरचा एक सगळ्यात मोठा त्यांनी गेम फिरवला असा की जे विद्यार्थी लॉजिकने पेपर सोडवत होते ना, कम्प्युटर त्यांच्यासाठी खूप सोपा गेला। पण जे विद्यार्थी एकदम डीपमध्ये विचार करून आन्सर देण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्यासाठी खूपच कॉम्प्लिकेटेड कम्प्युटर हा विषय होत होता। आता ह्यानुसार जर विचार करायला गेलो तर मग कट ऑफ हा खूपच कमी जाणार आहे आणि सोबतच काही अजून कारणे आहेत ती मी तुम्हाला सांगतोच। आता हा झाला एक मुद्दा। आता पुढची प्रोसेस कशी असणार आहे। आता पुढची प्रोसेस पाहायला गेलो तर आता तुमची ह्या आठवड्यामध्ये एक आन्सर की म्हणजे फर्स्ट आन्सर की लागणार आहे। फर्स्ट रिस्पॉन्स शीट लागणार। फर्स्ट रिस्पॉन्स शीटनंतर तुम्हाला एक आठवडा ऑब्जेक्शन घेण्यासाठी देणार आहेत। फर्स्ट रिस्पॉन्स शीटनंतर एक आठवडा ऑब्जेक्शनसाठी देणार। त्यानंतर मग काही दिवसांनी तुमची सेकंड आन्सर शीट लागणार, म्हणजे सेकंड रिस्पॉन्स शीट लागणार। सेकंड रिस्पॉन्स शीटनंतर मग तुम्हाला एक गुणवत्ता यादी असणार। त्या गुणवत्ता यादीमध्ये तुमचे नॉर्मलायझेशनचे मार्क्स आणि रॉ मार्क्स म्हणजे जे ॲक्च्युअलमध्ये मार्क्स आहेत ते दिले जातात। आता नॉर्मलायझेशन होणार की नाही हा मुद्दा असा आहे की तुम्हाला एक बेसिक कन्सेप्ट सांगतो की एखादी एक्झाम असते, एखादी एक्झाम एकाच दिवशी एकाच वेळेला झाली तर मग पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर मग नॉर्मलायझेशन होत नाही, जसं की MPSCची एक्झाम असतात। पण जर एखादी एक्झाम एका दिवसामध्ये 3 शिफ्टमध्ये अशा काही दिवसांपर्यंत चालत असेल तर त्या परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन होतं। का होतं? कारण की कसं असतं की आता ह्या शिफ्टला पेपर सोपा गेला आणि पुढच्या शिफ्टला पेपर कठीण गेला किंवा त्याच्या पुढच्या शिफ्टला पेपर सोपा गेला तर सगळ्या मुलांना समांतर न्याय मिळण्यासाठी हे नॉर्मलायझेशन ही प्रोसेस चालू असते। ही झाली कन्सेप्ट। आता ही कन्सेप्ट ही सगळ्याच पेपरला लागू असते, TCSच्या आणि IBPSच्या। त्याचप्रकारे जिल्हा न्यायालयाच्या पेपरलासुद्धा लागू होणार आहे। त्यामध्ये तुमचे मार्क्स वाढतीलसुद्धा कमीसुद्धा होतील। हा पुढचा मुद्दा आहे, यावर आपण बोलणं तर चुकीचं आहे। आणि तो सध्या विषयही नाही आहे आपला। दुसरी गोष्ट अशी की आता कट ऑफ किती लागेल। आता पाहायला गेलं तर आता पुढची प्रोसेस कशी असणार आहे। आता तुमचा कट ऑफ हा मुद्दा बोलता येणार नाही, कारण की तुम्हाला हा कट ऑफ फायनल कट ऑफ नसणार आहे। हा कट ऑफ तुम्हाला इंग्लिशच्या टायपिंगसाठी म्हणजे पुढच्या टप्प्यासाठी निवडण्यासाठी एक निवड यादी घोषित करण्यासाठी एवढे मार्क्स तुम्हाला हवे आहेत। आता ते मार्क्स किती हवे आहेत तर पाहायला गेलं तर आत्ता जर तुमचा विचार केला तर कसं आहे माहिती आहे का की आपल्याला घ्यायचे आहेत एकाच 7 मुले। एकाच 7 म्हणजे कसं आहे की एका जागेला 3 नॉर्मली घेतात, पण ह्या ठिकाणी पुढचा टप्पा असल्यामुळे ह्या टप्प्यामध्ये त्यांचा क्रायटेरिया असा आहे, या ठिकाणी एकाच 7 अशा प्रकारची मुलं घेणार आहेत। म्हणजे एका जागेला 7 मुलं घ्यायची आहेत। अशा पद्धतीने विचार करायला गेलं तर क्लर्क कट ऑफसाठी तुम्हाला जर 40 मार्काचा पेपर आहे तर इथे तुम्हाला 25 मार्क्स हवेत। 40पैकी फक्त आणि फक्त 25 मार्क्स जर तुम्हाला मिळाले किंवा 25+ मार्क्स मिळाले तर तुम्हाला पुढच्या टप्प्यासाठी निवडलं जाईल। ही पूर्णपणे प्रोसेस असणार आहे। आता हा 25 मार्क्सचा जो मी क्रायटेरिया सांगितलेला आहे की पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला निवडण्यासाठी 25चा क्रायटेरिया असणार, 25 मार्क्स हवेत, तर तो एक पूर्णपणे अंदाज आहे। मी अगोदरच सांगू इच्छितो, कारण की जर समजा 25 मार्क्सपेक्षाही कमी जाऊ शकतो किंवा 25पेक्षाही हाय जाऊ शकतो, त्या पूर्णपणे त्याच्यावर डिपेंड राहू नका। पण मी तुम्हाला कन्फर्म सांगतो की 25 मार्क्सच्या पुढच्यांनी टायपिंग सुरू करा। आता टायपिंग ही एक्झाम कधी असणार आहे। आता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, टायपिंग एक्झाम कधी असणार आहे। तर तुम्हाला सांगू इच्छितो की तुमची सेकंड आन्सर शीट येईल, म्हणजे सेकंड रिस्पॉन्स शीट येईल। त्याच्यानंतर तुमचा एक सेकंड रिस्पॉन्स शीट आली त्यानंतर मग एक तुमचा 15-20 दिवसांनी तुमची गुणवत्ता यादी लागेल। रिझल्ट लागेल गुणवत्ता यादी, आणि त्याच्यानंतर 1 महिन्याने तुमचा टायपिंगची एक्झामचा रिझल्ट म्हणजे रिझल्ट म्हणतो आहे, हॉल तिकीट वगैरे येईल। अशा प्रकारची ही प्रोसेस असणार आहे। सो तुम्हाला आत्ता सध्या जर बघायला गेलं तर 2च महिने आहेत।
ओके 2च महिन्यात, आणि या 2 महिन्यामध्ये तुम्हाला जे काय आहे ते करून टाकायचं आहे. सो तुम्ही इंग्लिशची टायपिंग पूर्णपणे एकदम जीव तोडून करा, कारण की तुम्हाला जर चांगले मार्क असतील तर मग तुम्हाला इंग्लिशच्या टायपिंगमध्ये तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स चांगला दाखवायचा आहे इंग्लिशच्या स्किल टेस्टमध्ये. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की अरे माझं होईल की नाही, माझं होईल की नाही, माझं होईल की नाही, आणि जर समजा तुम्ही टायपिंग केली नाही आणि अचानक तुमचं निवड यादीमध्ये नाव आलं, तर मग तुमची अशी वेळ यायला नको की यार आता काय करू, म्हणजे हातात आलेलं पण तुम्हाला त्याचं संधीचं सोनं करता आलं नाही, अशी वेळ येता कामा नये. म्हणून आत्तापासूनच जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही भाई होऊ शकतं माझं, तर आपण पुढच्या प्रोसेससाठी आत्ताच तयारी करणं गरजेचं आहे. ओके, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही सांगू इच्छितो की आता ह्या पुढची जी काही प्रोसेस असेल, म्हणजे कोणता फॉन्ट यूज करायचा आहे किंवा इतर काही गोष्टी, याचा व्हिडिओ मी देईनच. ओके, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता इथून पुढे आपण जिल्हा न्यायालयाच्या भरतीसाठी पूर्णपणे सगळ्या माहिती तुम्हाला देत जाणार आहे, कारण की ह्या आठवड्यामध्ये पहिली रिस्पॉन्स शीट येणार आहे. ओके, सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, इथे तुम्हाला प्रत्येक गोष्टीची अपडेट मिळत जाईल. ओके, तुम्हाला आता कन्फ्यूज व्हायची अजिबात गरज नाही आहे की आता काय करू, पुढची प्रोसेस काय असेल, मला काहीच माहीत नाही आहे. अप टू डेट सगळी माहिती तुम्हाला इथे मिळून जाईल. ओके, ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला काय वाटतं तुमचे मार्क्स किती आले असतील हे कमेंट करून नक्की सांगा. ओके, धन्यवाद.